सीता मातेचं स्वरूप या करता सीता मातेचं स्वरूप या करता घेतलं की म्हणे जर खरंच परब्रह्म असेल तर ते मला ओळखेल की मी भवानी आहे, आणि ते जर साधे मानव असेल तर ते मला म्हणतील की सीता कधीच तुला शोधून राहिलो आम्ही, कुठे गेली होतीस तू. चला सीता मातेचं रूप घेऊन महाराज आल्या. लक्ष्मण प्रभूने पाहिलं म्हणे हो आज सती माता आणि सीता आईच्या रूपामध्ये, हे कसं काय. ऐका महाराज, जे श्रीरामचंद्र प्रभूचे दास आहे लक्ष्मण प्रभू, त्यांनी सीता माताला ओळखलं तर काय भगवंताजवळ लपून राहणार. शेवटी महाराज सीता माता श्रीरामचंद्र प्रभूच्या समोर आल्या आणि एकदम श्रीरामचंद्र प्रभूचं लक्ष गेलं आई साहेबांकडे, आणि काही न बोलता ओळखलं की ह्या तर माझ्या सती माता आहे. म्हणून महाराज जाणलं आणि त्यांना नमस्कार केला. आता सती मातेने जाणून घ्यायचं होतं की यांनी तर आपल्याला ओळखलेलं आहे, नाही घेतलं महाराज. पुढे महाराज भगवान शंकर म्हणायला आपलं श्रीरामचंद्र प्रभू म्हणायला लागले की म्हणे आमचे बाबाजी कुठे आहे. आता तरी समजून घ्यायला पाहिजे होतं की बाबाजी कुठे आहे असं म्हणत आहे तर मी आई साहेब आहे हे त्यांनी ओळखलं. तरी महाराज सती माता विचार करत नाही, आणि शेवटी श्रीरामचंद्र प्रभूंनी म्हटलं की म्हणे एकट्याच का फिरत आहे या वनामध्ये, बाबा कुठे गेले. आणि असं म्हटल्याबरोबर आता महाराज आईच्या लक्षात आलं की यांनी मला ओळखलं, आणि एकदम महाराज तिथून पळाल्या. श्रीरामचंद्र प्रभूने विचार केला जर म्हणे आपण आपलं ऐश्वर्य आई साहेबांना दाखवलं नाही तर पुढे आणखी संशय करीत राहील. म्हणून महाराज जिथून चाललेले आहे आमच्या सती माता, तिथे श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मण प्रभू सीता माता समोरून येत आहे. या दिशेने जायला लागल्या त्या दिशेने देखील तेच येताना दिसले, त्या दिशेने जायला लागल्या त्या दिशेने देखील महाराज तेच येताना दिसले. चारही दिशेने महाराज सती मातेला श्रीरामचंद्र प्रभू सीता माता आणि लक्ष्मण प्रभू दिसायला लागले. शेवटी महाराज एकदम घाबरून गेल्या, खाली बसल्या आणि डोळे लावले, एकदम चक्कर आल्यासारखे झाले. इथे इथे तुलसीदासजी यांना वाटलं की काहीतरी विचार करेल सती माता आणि त्यांच्या लक्षात येईल की श्रीरामचंद्र प्रभू साक्षात परब्रह्म आहे. परंतु असफल राहिले महाराज, डोळे उघडले, काही जाणलं नाही. आणि शेवटी आता ज्यावेळेला भगवान शंकराकडे यायला लागल्या रस्त्याने विचार करायला लागल्या की म्हणे आता मी माझ्या स्वामीला काय सांगू. आणि विचार करता करता जे वटवृक्षाखाली भगवान शंकर बसले होते श्रीरामचंद्र प्रभूच्या नामाचा जप करीत तिथे आल्या. आणि पहिले महाराज विचारलं की म्हणे हे सती तू कुशल तर आहेस ना, मला सांगा एका मिनिटा करता आमच्या सती माता गेल्या, एवढ्यामध्ये कुशलता विचारण्याचा काही प्रश्न होता का. परंतु जिथे महाराज संशय रूपी रोग लागलेला आहे तिथे कुशलता विचारणं जरुरी आहे. आणि म्हणून तू कुशल तर आहेस ना असं विचारलं. आणि चला आता मात्र विचारलं की म्हणे सती परीक्षा घेतली तू, आणि कशी परीक्षा घेतली. सती माता महाराज खोट्या बोलल्या म्हणे कुछ न परीक्षा लेई गोसाई, मी परीक्षा नाही घेतली म्हणे त्यांची, बस तुम्ही इथून प्रणाम केला आणि मी तिथे जाऊन प्रणाम केला एवढंच. खोट्या बोलल्या. आणि ऐका महाराज, जीवनामध्ये खोटं बोलू नये. एक खोटं बोललो तर हजारो खोटं बोलावं लागतं. एक लहानसा मुलगा होता, गुजरात मधली गोष्ट आहे, चंपतलाल होते. मुलगा महाराज मोठा होता परंतु दिसायचा लहान, तर त्यांनी अर्धी तिकीट काढली त्याच्या वडिलांनी चंपतलाल. आणि हे या मुलाला माहित झालं की आपले अर्धी तिकीट काढली. मग महाराज या मुलाने जे सतावणं सुरू केलं, स्टेशन आलं की बाबा मला बर्फी पाहिजे. याने जर नाही म्हटलं तर सांगून देईल म्हणे.
आजूबाजूच्या रेल्वेतले महाराज प्रवासी हैराण व्हायला लागले. पुढचं स्टेशन आलं, म्हणे बाबा मला कुल्फी पाहिजे. नाही म्हटलं की म्हणे सांगून देईल, लगेच कुल्फी तयार. पुढे महाराज बर्फी पाहिजे, नाही. पुढे म्हणे श्रीखंड पाहिजे, कुठे म्हणे चिवडा पाहिजे, कुठे म्हणे भजे पाहिजे. प्रवास दिवसभर चाललेला आहे आणि महाराज काही नाही देतो म्हटलं की हा म्हणे सांगून दे. शेवटी प्रवासी हैराण झाले आणि आता या चंपकलालाला विचारायला लागले की म्हणे पाहो काहो, आम्ही सकाळपासून पाहतो आहे हा मुलगा जे मागतो ते तुम्ही देता. तुम्ही जर देत नाही म्हटलं तर हा म्हणतो की सांगून दे. यातलं मर्म काय आहे? आम्ही परेशान झालो. काय मर्म आहे सांगा. त्यावेळेला ते चंपकलालने सांगितलं, म्हणे अहो मी याची अर्धी तिकीट काढलेली आणि हे याला माहित झालं आणि सकाळपासून त्याच्याकरता मला म्हणे हा ब्लॅकमेल करू राहिला की तुम्ही जर मला बर्फी दिली नाही तर त्या तिकीट चेकरला सांगून देईल की यांनी माझी अर्धी तिकीट काढलेली आहे. तर एक खोटं बोललं तर काय करावं लागते? 1000 खोटं बोलावं लागतं. खोटं बोलू नये जीवनात. खोटं महाराज आपण भागवतामध्ये बरेचदा पाहिलेलं आहे की खोटं बोलणं हे महापाप आहे. साच बराबर तप नाही, झूठ बराबर पाप. असत्यासारखं पाप नाही आणि सत्यासारखं महाराज काय नाही, पुण्य नाही. जो जीवन में सत्य का आचरण करता है, एका ठिकाणी फार गोड सांगितलेलं आहे संतांनी, जो जीवन में सत्य का आचरण करता है उसका जो अंतिम क्षण है वो परम सत्य के चरणों पर होता है. म्हणून जीवनामध्ये महाराज सत्याचं आचरण करा. इकडे महाराज सतीमाता खोट्या बोलल्या की मी परीक्षा नाही घेतली, तिथे जाऊन प्रणाम केला. भगवान शंकराने डोळे मिटले आणि महाराज जाणलं सर्व प्रसंग त्या ध्यानामध्ये पाहला की सीता मातेचं रूप हिने घेतलं. भगवंताने प्रणाम केला. तुम्ही एकट्याच का आल्या, बाबाजी का नाही आले, हे सर्व दृश्य पाहलं. आणि आज भगवान शंकराने मनोमन सीता मातेचा आपला सती मातेचा त्याग केला. कारण म्हणे सीता माता ही माझी आई आहे आणि त्या आईचं रूप मात्र सतीने धारण केलं. आज जर इच्छाशी आपण गृहस्थाश्रम स्वीकारून राहू तर पुढे भक्ती कलंकित होईल. आणि म्हणून मनोमन महाराज सती मातेचा त्याग केलेला आहे. ज्यावेळेला हा त्याग केला त्यावेळेला आकाशवाणी झाली की म्हणे हे बाबाजी, हे भगवान शिव, तुमच्यासारखे भक्त या जगतामध्ये कोणी झाले नाही. भगवान विष्णूचे आणि पुढे कधी होणार नाही. आणि ऐका महाराज, खरोखरच आमचे भगवान फार उपासक आहे, फार मोठे भक्त आहे, फार मोठे वारकरी देखील आहे. प्रसंग वर्णन केला की एकदा पंढरपूरला सर्व वारकरी चालले होते. भगवान शंकर हे महाराज वारी करण्याकरता पंढरपूरला निघायला लागले तर पार्वती माता म्हणायला लागल्या की मी येतो म्हणे तुमच्यासोबत. मग चल म्हणे. गणपती बाप्पा म्हणायला लागले की म्हणे बाबा मी पण येतो म्हणे चल. नंदी म्हणायला लागले मी पण येतो म्हणे चल. आणि महाराज तिघांनाही घेऊन वारकऱ्यांसोबत भगवान शंकर पंढरपूरकडे निघाले. पाहता पाहता महाराज बऱ्याच दूरपर्यंत चालत आले. पंढरपूर थोडं लांब दूर होतं. पार्वती माता महाराज थकल्या आणि म्हणे हो आता माझ्याकडून चालणं होत नाही. तर सांगितलं की म्हणे तू या गावातच थांबून जा. अजूनही महाराज त्या गावाचं नाव मला आठवत नाही, परंतु अजूनही पार्वती माता जिथे थांबल्या तिथे त्यांचं मंदिर झालेलं आहे. आणि तिथे अजूनही त्या महाराज मंदिरामध्ये आमच्या पार्वती मातेची मूर्ती आहे. पुढे महाराज भगवान शंकर आपल्या नंदीला आणि गणपती बाप्पाला घेऊन निघाले. पाहता पाहता पंढरपुरामध्ये आले. आता महाद्वाराकडे जायला लागले तर पंढरपूरच्या वेळेला फार गर्दी राहते. वारकरी म्हणायला लागले बाबाजींना म्हणे अहो एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये एवढ्या मोठ्या बैलाला घेऊन चालले म्हणे तुम्ही, या बैलाला इथेच थांबून द्या, ठेवून द्या म्हणे इथे. त्यावेळेला एक हनुमंतरायाचं आजही पंढरपूरला मंदिर आहे मुख्य द्वारावर भगवंताच्या. आणि तिथे महाराज पवन सुताचं
मंदिर आहे तिथे नंदिकेश्वरला थांबवलं भगवंतानी, म्हणून आजही तिथे तसं महाराज केवळ भगवान शिवाच्या मंदिरामध्ये नंदिकेश्वर राहतात, परंतु पंढरपूरला हनुमंत रायाच्या मंदिरामध्ये महाराज नंदिकेश्वर आहे, कारण भगवान शंकराने तिथे थांबविलं नंदिकेश्वराला बसवून. पुढे आता गणपती बाप्पाला घेऊन निघाले. गणपती बाप्पाला घेऊन निघाले, आले महाराज महाद्वारामध्ये प्रवेश केला, पायरीचं दर्शन केलं नामदेव पायरीचं, आणि पुढे जायला लागले तर त्यावेळेला दरवाजा म्हणतात छोटा होता, आणि गणपती बाप्पा आमचे असे होते महाराज. कसे आहे आमचे गणपती बाप्पा? गोल गोल आहे. मग महाराज जात नाही आहे, म्हणून त्या नामदेवच्या पायरी कडून महाराज थोडं समोर जाऊन एका कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पाला बसवून. आजही महाराज त्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तिथून आता बऱ्याच जणांना जाण्याचा योग येत नाही, परंतु जे थकलेले लोक आहेत त्यांना तिथून पाठवतात. मी मागच्या वर्षी माझ्या गुरुदेवांना घेऊन गेली, त्यावेळेला योग आला महाराज त्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्याचं. चला पुढे महाराज भगवान शंकर निघाले, आले पंढरीनाथाच्या राऊळामध्ये, आणि जसंही भगवान शंकरांना पंढरीनाथाने पाहिलं, विटेवरून एकदम खाली उडी टाकली, धावतच निघाले, आणि धावत निघून भगवान शंकरापर्यंत आले, उचललं आणि आपल्या डोक्यावर बसवलं, आणि त्या भगवंताला डोक्यावर घेऊन पंढरीनाथ नंतर विटेवर उभे राहिले म्हणतात. म्हणून आजही भगवान पंढरीनाथाच्या मस्तकावर महाराज पिंड आहे. तुम्ही त्यांचं मूर्तीचं चांगलं दर्शन करा, किंवा त्यांना जे ब्राह्मण असतात त्यांना विचारा, तर महाराज सुंदर त्यांच्या मस्तकावर काय आहे? पिंड आहे. तर महान उपासक भगवंताचे आमचे बाबाजी आहे, त्याग केला सती मातेचा आणि कैलास पर्वतावर आले. पुढे महाराज 87,000 वर्षपर्यंत ते काय तपश्चर्या करीत राहिले. आईचं शरीर कृश काय झालं, लक्षात आलं की यांनी आपला त्याग केलेला आहे, आणि 87,000 वर्षानंतर ज्या वेळेला हे महाराज यांची समाधी काय झालेली आहे, उत्थान पावली, त्यावेळेला सतीमाता ज्यांचं कृश काय शरीर झालेलं आहे त्या वंदन करायला लागल्या, आणि वंदन करून आता बाजूला बसणार. तोच महाराज समोर आसन दिलं, कारण त्याग केला होता. समोर आसन दिलं, समोर आई बसलेले आहे. त्यावेळेला दक्षाने यज्ञ केला, आईने आग्रह केला, आणि शेवटी महाराज सतीमाता त्या दक्षाच्या यज्ञामध्ये गेल्या, आणि शेवटी महाराज त्यांचं शरीर जळून भस्म झालं. इथपर्यंतचा प्रसंग सांगितला. त्याच सतीमाता आता हिमालय पर्वताच्या इथे मैना मातेच्या इथे पार्वती म्हणून जन्माला येणार आहे. तर एकदा आपण ज्यांचा विवाह आता आपण पाहणार आहोत लगेचच, तर चला एकदा आपण थोडं प्रेमाने भजन करू. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. चला सर्वजण नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, धराय
गंगाधर हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सीता राम राम सीता राम राम रामचंद्र भगवान उमापति महादेव की जय। आणि चला आज महाराज बऱ्याच कालानंतर मैना आणि हिमालय जे आहे पर्वत यांच्या इथे आता जी अस्थिर श्रद्धा होती पहिल्या जन्मामध्ये आमच्या सती माता त्या आज महाराज आईच्या उदरामध्ये मैना मातेच्या उदरामध्ये स्थित झाल्या बराच कालानंतर. कारण महाराज ऐका आता भगवान शिवाचा विवाह झालाच पाहिजे. कारण तारकासूर नावाचा जो दैत्य आहे हा तारकासूर महाराज फार भयंकर होता आणि त्याचा वध जो आहे हा भगवान शंकराचा जो पुत्र आहे तोच करणार होता. त्याच्या हातून होणं होतं आणि म्हणून चला सुंदर महाराज आई स्थित झाल्या. मैना मातेचं महाराज रूप दिवसेंदिवस अत्यंत तेजस्वी दिसायला लागलं. पूर्ण महिना